त्यानंतर सुरमई, खास मुंबई पुणे ठाणे परिसरातून पर्यटक या ठिकाणी येतात, गोवा आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग याची पर्यटन करण्यासाठी. वळी आपण मैदानाकडे पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय, गोलंदाज सुनील आणि पंचांच्या इशारे सामन्याला सुरुवात. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने कॅप्टन कुल गोपाळ भट्टा या ठिकाणी पहिला चेंडू फिरवून खेळण्याचा होता, मात्र चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी इथे केली पहिल्या चेंडूवर आणि पहिला चेंडू धाव. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट आपण पाहताय, शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ, युरोशन ऑफ साईडला गोपाळ भट्टा. कॅप्टन कुल आपण पाहिले तर अर्थातच महेंद्रसिंग धोनी ज्यांचं नाव लगेच आपल्यासमोर येतं, त्या पद्धतीचा हा फलंदाज. बॅकफुटर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडूचा पाठलाग करत आहे. तोपर्यंत पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील इथे पाहायला मिळाली आणि बघता बघता चेंडू मात्र गेला सीमारेषेच्या पलीकडे. येतो की शानदार फटका, चौकार, 4 धावा. फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये आपण पाहिला, स्क्वेअर लेग पंचांच्या बरोबर पंचांच्या बाजूने चेंडू इथे मात्र गेला, चौकार आणि आपलं खातं उघडते 4 धावांचं योगदान. धाव प्रकार वाढवते ती 4. क्षेत्रक्षण बदल करतात, स्क्वेअर लेग तैनात केलंय, शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड ऑन आणि एक डीप मिड विकेट. अकुटबे चेंडू या ठिकाणी मात्र मोठा फटका पाहायला मिळेल, मिड विकेटला येतोय गगन भेदी, गगनचुंबी षटकार. गावाचा रविवासनाला अर्थातच गोपाळ भट्टा यांनी मात्र एक चौकार एक षटकाराच्या माध्यमातून 10 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या डबल अंकात 10 वर जाऊन पोहोचते. पहिलं षटक थोडंसं मागडं षटक ठरते. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे मात्र ऑन साईडला भिरकावलाय, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही आणि पहिल्या पॉवर पिचच्या षटकाचा पुरेपूर फायदा करतोय गोपाळ भट्टा. 4 धावा, 14 धावा धावफलकावर. 3 चेंडू या ठिकाणी आपण पाहिले, 4 चेंडू खेळून झाले आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 2 चौकार एक षटकाराचं योगदान. कॅप्टन किल अर्थात गोपाळ भट्टा, दुसरीकडे आपण बबल नाईक याला पाहतायत. उडावडा गावाचा रहिवासी असणारा बबल नाईक नॉनस्ट्रेकला आपण पाहायला मिळतात. दरम्यान उजयशीच्या बाहेर स्क्वेअर कार्ड, जबरदस्त फटका, डीप पॉइंट मधून चेंडू जाणार आहे, इथे मात्र सीमारेषा पलक गाठतोय आणि येतोय एक सुंदर चौकार, 4 धावा. चार धावा. पुढचा चेंडू अप्पर काट, सुंदर फटका इथे असेल, कव्हर आणि पॉइंटच्या वरून अगदी चेंडूला पाठवलाय आणि पंचांच्या इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करत येतोय हा आणखीन एक सुरेख फटका, संजुली चौकार, 4 धावा. चांगले होते, ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली. संघनायकांनी सांगितलं होतं आम्ही अनेक स्पर्धा अर्थात खेळतो, महाराष्ट्रामधल्या अनेक स्पर्धांचं योगदान दिलं आणि 75 ते 80 धावांपेक्षा जास्त धावांचं योगदान द्यायचा प्रयत्न करून त्याचा विश्वास होता. अर्थात संघनायकाचा विश्वास इथे मात्र गोपाळ भट्टा जो वेंगुर्ले तालुक्याचा खेळाडू आहे, अर्थातच बबल नाईक देखील वेंगुर्ल्या तालुक्यातला हा खेळाडू आहे.
याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावांचं योगदान दिलं आणि पहिलं षटक मागडं षटक ठरलं ते गोलंदाज सुनील याचं एक षटक 0 निर्धाव 22 धावा गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. दुसरे षटक आहे 3 षटक 30 षटकाच्या बाहेर असतील आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय ओमकार. इलेव्हन बॉईज नाटे संघाचा नवीन षटक घेऊन गोलंदाज यावी ओमकार. श्री गणपतीचं नाव आहे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला. गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला. पंच इथे मात्र आपण पाहिलं की चेंडूला उंची दिली आणि फलंदाज मात्र पूर्णपणे बीट झाला. डावकर फलंदाज इथे पाहायला मिळतोय तो फलंदाज बबल नाईक. दोन्ही खेळाडू वेंगुर्ले तालुक्यातले सिंधुदुर्ग जिल्हा मी काली सांगितलं. अर्थात भगवा चषक देवगडला देखील त्याचं वर्णन केलं. त्याचबरोबर मिठबावची स्पर्धा करायचं ते देखील म्हटलं की अतिशय चांगले खेळपट्टू खेळाडू या संघाच्या माध्यमातून सिंधुदुर्गात मिळाल्या. दरम्यान यावेळी मात्र प्रयत्न फसलाय. इथे मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रशः चेंडूर घेतोय. झेल घेतला गेला आणि पहिला फलंदाज यावेळी मैदानातून परततोय. धावफलकावर धावा बबल नाईकची खेळी समाप्त होतोय आणि पहिला फलंदाज मैदानातून गमावला जातोय. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 22. निराशा केली. एक चांगला खेळाडू आहे. या ठिकाणी मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये मोठा फटका खेळायचा होता. झेल चित्तो झाला. डकआउट या पद्धतीने 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड राजपुत्र खेळत होते. क्रिकेटचे सामना 0 ते बाद झाले. डक म्हणजे मराठीमध्ये बदक. बदकाचं अंड हे 0 आकाराचं असतं आणि वृत्तपत्रामध्ये लिखाण आलं की राजपुत्र बदकाच्या अंड्यावर बसून परतले. डकआउटून परतले आणि तेव्हापासून अर्थात कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा असू दे किंवा टेनिस क्रिकेट विश्व असू दे इथे 0 बाद होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला डकआउट म्हणजे बदकाच्या अंड्यावर बसून परतला असं म्हणतात. आणि इथे मात्र फलंदाज बाद झाला बबल नाईक 0 धावसंख्येवर दुसऱ्या चेंडूवर आणि गोलंदाज होता ओमकार. याला मिळाले पहिले यश. नवीन फलंदाज मैदानामध्ये जॉन फर्नांडिस. अरोंदा या शहरातला रहिवासी असणारा हा खेळाडू आहे जॉन फर्नांडिस. मैदानाकडे वळूया. डावखरा होता. हलकासा चेंडूला काट केलाय. चेंडू जातोय तो अर्थात कव्हर पॉईंटला. क्षेत्रशः चेंडूवर आहे. एक धावीचं योगदान मिळते. जॉन फर्नांडिस या ठिकाणी एका धावीने आपलं खातं उघडतंय आणि संघाची धावसंख्या 1 गडी बाद 23. गुणलेखक गणेश राहुल सर अमरड अतिशय सुंदर गुणलेखन तुम्हाला पाहायला मिळतं. अनेक स्पर्धामध्ये त्यांनी योगदान दिलं. प्रथमच या स्पर्धेमध्ये गुणलेखकाची भूमिका निभावतात. एक चांगले व्यक्तिमत्व आहे. मला देखील या स्पर्धेमध्ये प्रथमच संधी मिळाली. अर्थातच अमोल जमदाडे यांचा मी निश्चित विशेष आभार व्यक्त करेन. आयोजकांचा आभार व्यक्त करेन की त्यांनी 3 दिवस मला या स्पर्धेसाठी योगदान दिले. खरं तर 5 दिवस ही स्पर्धा करायची होती परंतु ठाणे येथे 18 आणि 19 शिवजयंती निमित्तानं एक भव्य खासदार चषक स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा ती घेतली असल्याकारणे या ठिकाणी मात्र मला जावं लागेल. उद्या संध्याकाळी मी मात्र थांबेन. अप्पर काट शानदार फटका. चेंडू आपण पाहताय जातोय अर्थातच कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे शानदार फटका. संजीवनी चौका. मात्र फक्त चौकार आणि षटकाराने धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी 26 धावसंख्या येतोय आणि 7 चेंडूमध्ये दिलेले त्याचे योगदान आहे. वीरेंद्र सेहवाग यांनी सांगितलं होतं एकतर वीरेंद्र सेहवाग आतमध्ये नाहीतर वीरेंद्र सेहवाग बाहेर. म्हणजे चेंडू एकतर आतमध्ये नाहीतर चेंडू सीमारेषे बाहेर. ही त्यांची मुलाखत होती आणि तीच मुलाखत इथे आपण पाहायला मिळते. अर्थात गोपाळ भट्टा आणखीन एक या धावीचं योगदान इथे चौकाराचं योगदान देतोय. लॉंगॉरला येते एक सुंदर फटका. चौकार 4 धावा. मधून गोपाळ भट्टा या खेळाडूने वेंगुर्लेचा खेळाडू आहे. अर्थात त्याने वेंगुर्ले तालुक्यातला खेळाडू आहे. त्याने 30 धावांचं योगदान दिलं. एकूण धावा येतात 31. दुसरे षटक मार्गस्थ मैदान यॉर्करमध्ये चांगला चेंडू होता. फ्रंट फूटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉईंटला क्षेत्ररक्षक येतोय. पहिली एकेरी धाव गोपाळ भट्टाच्या बॅटमधून येतोय. 31 धावा वैयक्तिक
षटक क्रमांक 2 समाप्त धापलका धावायचा 16च्या सरासरीने 32 2 षटकांची समाप्ती प्रथम फलंदाजी करत असताना राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी संघाचं पहिलं षटक आपण पाहिलं होतं सुनीलचं मागणं होतं 22 धावा आल्या होत्या. तर दुसरं षटक आपण पाहिलं होतं ओमकारचं, ज्याने एक चांगलं षटक फेकलं 10 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक विकेट प्राप्त केलं. बबल नाईक याला त्यांनी शून्यावर परतवलं होतं. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात जॉन फर्नांडिस आहे, एक धावसंख्या संघ खेळतोय. हे योगदान आहे एक चांगली क्रिकेटची स्पर्धा. अर्थातच झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित ही भव्य 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा 1,77,776 ही 4 बक्षिसं एकत्र केली तर ही रक्कम आपल्याला पाहायला मिळतं. आणि वर्ष आहे 29वं वर्ष. मधल्या काळामध्ये थोडीशी क्रिकेट स्पर्धा नव्हती, पण 29वं वर्ष काय सातत्य आहे या स्पर्धेमध्ये. आयोजकांना निश्चित आम्ही धन्यवाद देऊ, कारण एवढे वर्ष क्रिकेट स्पर्धा खेळवायचे हे तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं तर एरा गबाळ्याचं काम नव्हे. काल एक छोटा 11 वर्षाचा समालोचक देखील आम्हाला मिळाला होता. समालोचक होता जिदांत सारंग. काय कॉमेंट्री करतोय तो, एक छोटासा मुलगा, वय वर्ष 11, 5वीतला. आज देखील कदाचित तो या ठिकाणी पाहायला मिळेल. नवीन षटक पाहणार होता आपण. सूरज गोलंदाज आहे. तरी छोटी मुलं धिंपत लागते मायक्रोफोनवर या छोट्या वयामध्ये मायक्रोफोन बोलायचं. शाळेमध्ये आपल्याला साधारणतः एखादी कविता किंवा एखादं भाषांतर करायचं म्हणलं तर निश्चितच मुलं तयार नसतात. दरम्यान वळीया मैदानाकडे सरळ बॅटने खेळलाय. चेंडू जातोय तो मिडॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडूवर येणार तो पण एक धावेचं योगदान, 33 धावा धापलकावर. एखादं भाषण करायचं म्हणलं ना तरी मुलांची त्रेधा तिरपीट उडते, बरोबर की नाही? येस. अन्वय माझ्यासोबत आहे. त्याने सांगितलं की खरंच मी मायक्रोफोनवर मी स्पेस करत नाही, प्रयत्न कर. सिंधुदुर्गामध्ये समाजजीवन क्षेत्रामध्ये चांगलं योगदान आहे, तू देखील एखादा चांगला समालोचक बनू शकशील. वय मैदानाकडे समोर मात्र आता जॉन फर्नांडिस आहे. एक या धावसंख्येवर खेळतोय. क्षेत्ररक्षण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. युरोजन ऑफ साईडला, ऑन साईडला आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लगे बॅकवर्ड स्क्वेअर लेग. दरम्यान पंचांच्या उजवीकडून अकुटब्या चेंडू अपर काट. इथे मात्र पाहत आहे कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी देखील फलंदाज होते. या दरम्यान 2 धावांचं योगदान मिळालं ते जॉनला. 35 धावा धावफलकावर, एक गडी बाद. चांगली धावसंख्या राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी संघ आपण पाहतात. 121 धावा हा धावांचा उच्चांक कालच्या दिवसात नोंदवला. ब्लू लाईम मोसम संघ जो उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. हे योगदान क्रिकेटमधलं काल पाहायला मिळालं. चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. आजही महाराष्ट्र राज्यातले अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. वळिया मैदानाकडे गोलंदाज सूरज आहे या संघामध्ये. अर्थातच तुम्ही पाहिलं तर आता जर चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेलाय, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न वाडिश लॉंग ऑफला. लॉंग ऑफ म्हणून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. एक धाव आणखीन धावफलक नव्हतं. 36 धावा धावफलक. तिसरं षटक सुरू आहे. 11 बॉईज नाटे या संघामध्ये जे संघ आहे राजापूर परिसरातले अर्थात हे खेळाडू आहेत. अकुटप्पाचा चेंडू, चेंडू थोडासा आपटून या ठिकाणी फेकला होता. आपण पंच या ठिकाणी जर पाहिलं तर परवेश खान सर वसई आपले हात जमिनीला समांतर करतात. अगदी आमच्या अमोल जमदडीच्या भाषेत सांगायचं आहे हात समांतर आणि चेंडू अवांतर. हे योगदान आहे. एक धाव संघाला, 37 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. समोर किंग गोपाळ बट्टा. यावी चेंडूला जवळ येऊन दिला, एक पाऊल पुढे टाकले, फ्रंट फुटवर गेले, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट मिड विकेटला डीप मिड क्षेत्ररक्षक चेंडू येते. गोलंदाजच्या दिशेने चेंडूची फेकी, पंचांकडे अपील, पण पंच दर्शवित या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहे. 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धावा मिळतात त्या गोपाळ बट्टाला. गोपाळ बट्टाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल आणि एकूण धावफलक धावा येऊन पोहोचल्यात एकूण 39. चौतीस या धावसंख्येवर. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे.
उजव्या एसटीच्या जवळून चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडूला अर्थात ड्राईव्ह करायचं होतं, बॅट आणि चेंडू संपर्क येत नाही. एसटी रक्षक काम तमाम करतोय आणि निर्धावचुनी सांगता एका बाजूला डावकर फलंदाज, एका बाजूला उजव्या हाताने फलंदाज. त्यामुळे गोलंदाजी करणारा कोणताही गोलंदाज असेल त्याला अर्थात एक नाट्यमय करामत करावी लागते, कारण तो आपला वेग आणि त्याचबरोबर आपला दिशा आणि टप्पा यांचं योग्य मेळ सांभाळावं लागतं. हे देखील क्रिकेटमध्ये पाहिलं जातं. वळी या मैदानाकडे सुरेख चेंडू आतमध्ये येणारा, यावेळी मात्र फ्रंट फूट जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. गोपाळ पटेलची फलंदाजी पाहता मी आता पाहिलं की खराब चेंडूंवर मोठे फटके खेळतोय आणि चांगल्या चेंडूंना चांगला सन्मान देखील देतोय. हे योगदान आहे. 3 षटकं समाप्त होतात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा या धावपळकर आल्या. त्या प्रथम फलंदाजी करत असताना राजाम वॉरियर्स तलवडे सावंतवाडी या संघाच्या 40 धावा म्हटल्यानंतर 3 षटकामध्ये 13.33च्या सरासरी धावसंख्या धावपळकर नोंदवते. येणारी अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे, कारण 8 षटकांचा सामना आहे. गोलंदाजीचा विचार केला तर सूरज यांनी हे षटक फेकलं आणि या सूरजने या षटकात 8 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोंदी आपल्याला पाहायला मिळाली. आणि नवीन षटक आपण इथे पाहणार आहोत. नवीन गोलंदाज ओमकार यावेळी सज्ज असेल, ज्या ओमकारने एक विकेट देखील प्राप्त केलं, 10 धावा खर्च केला, तर वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सन्माननीय संकेतजी शेट्टी सर अध्यक्ष, संजयजी कोळुसकर सर उपाध्यक्ष आहेत. दरम्यान या ठिकाणी बॅकफुटचा चेंडू खेळलाय. चेंडू इथे मात्र थांबत नाही. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाणार आहे. सीमा रेषेपलीकडे हा एक शानदार फटका, चौकार, 4 धावांचं योगदान. धावसंख्येवर सिंधुदुर्गाचा कॅप्टन कुल अर्थात गोपाळपट्टा खेळत असताना खूप चांगलं योगदान आहे. वळी या मैदानाकडे ओमकार फुलटॉस हवेत आहे. इथे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्याने कोणतीच चूक न झेल घेतला आणि हा दुसरा फलंदाज गमावला. गोपाळ बट्टाच्या माध्यमातून हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे, कारण फलंदाज 0 धावसंख्येवर बाद झाला तो दाजी नाईक. नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये आपण दाखल व्हायचा आहे. धापलकर धावा येऊन पोहोचल्यात, त्या तब्बल 44. 3 फलंदाज गमावले, ते राजाराम वॉरिस तळवडे सावंतवाडी संघाचे आहे, ज्यामध्ये 39 धावांचं एक चांगलं योगदान दिलं गेलं. ते अर्थातच गोपाळपट्टाच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. जॉन फर्नांडिस या ठिकाणी खेळतोय वैयक्तिक 4 धावसंख्येवर आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अमित नाईक. कुठलं गाव रायगडचा
अमित नाईक या ठिकाणी मैदानामध्ये. मी मगाशी म्हणालो महाराष्ट्रातले अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. काल एक खोपोलीचा खेळाडू होता अमित नाईक, या ठिकाणी नवीन फलंदाज पनवेल परिसरातला आहे, या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. बुडती नौका पहिल्या तर का नाखव्याची गरज आहे, कारण 19 धावांची एक जबरदस्त खेळी केल्यानंतर इतर फलंदाज मात्र निराशा केली. ती राजाराम वॉरियर्स हॅट्रिकच्या उंबरठ्यावर यावी असेल गोलंदाज ओमकार, ज्याने पहिल्या चेंडूवर एक धाव चौकार आला होता, पण त्यानंतर खेळामध्ये समन्वय साधला आणि 2 विकेट आणि गोपाल भट्टासारख्या फलंदाजाला पाण्यातून परतवलंय. हॅट्रिक नाही या ठिकाणी, मात्र इथे पॉईंट क्षेत्रामध्ये हलकसं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 1 धावेचं योगदान. 45 धावा धावफलकावर 3 बाद. अमित नाईक रायगडचा खेळाडू आहे, ज्यावेळी नॉनस्ट्रायकला असेल. आणि समोर मात्र तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज जॉन फर्नांडिस 4 या धावसंख्या खेळतोय. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये आहे. इंटरनेट सुविधा किरण बाकरी सरांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. आमदार नितेजी राणे सरांनी 1 लाख रुपयाची देणगी दिले. वळूया मैदानाकडे. यावी स्लोवर चेंडू, बॅटचा फेस उघडलाय, चेंडूला कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे, मिस फील्ड होते आहे आणि तोपर्यंत मात्र 2 धावांचं योगदान. 2 धाव मिळतात त्या जॉनला. 2 धावांचे योगदान, त्याची वैयक्तिक धावसंख्या 6 आणि एकूण धावसंख्यात वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 3 गडी बाद 47. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. अंतिम चेंडू असेल. थेट प्रक्षेपण. ब्लू लाईन इन्व्हेंटरचे मालक नूरभाई काजी सर यांनी सर्व भार सांभाळलाय. डाव्या एसटीच्या जवळून हा चेंडू आतमध्ये येणारा पंचांकडे अपील, पंचांचा बोट आकाशाकडे आणि इथे मात्र चौथा फलंदाज जॉन फर्नांडिस 6 धावसंख्येवर मैदान दुपट्टे पायचित अपील, पंचाने उचलून धरलं आणि इथे मात्र फलंदाज शर्यती आणि पुणे या जिल्ह्यामध्ये बैलगाडी आपल्या नोकरी धंद्यात आणि त्याचबरोबर शेती व्यवसायातून वेळ काढून बरीचशी मंडळी या ठिकाणी जे योगदान देतं हे खरं योगदान असतं. हे बैलगाडी शर्यतीमध्ये मधल्या काळामध्ये बैलगाडी शर्यती बंद होत्या. एक सुंदर गीत आपण या ठिकाणी पाहिलं. षटक समाप्त झालं. चौथं षटक होतं आणि चौथं षटक फक्त 2 षटकामध्ये त्यांनी धावा दिल्या, त्या 17 धावा दिल्या आणि 4 फलंदाज बाद केले. हे योगदान होतं ते ओमकारचं. पहिल्या षटकात 10 आणि या षटकात 7, एकूण 17 धावा आणि अर्थातच चांगली गोलंदाजी मला पाहायला मिळाली. फलंदाज खेळतोय अमोल नाईक 1 धावसंख्येवर. फलंदाज नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. 3-4 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत. 4 षटकात प्रति षटक 11.75 धावा धावफलकावर आल्या. त्या राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी संघाच्या तब्बल 4 गडी बाद 47. येणारी 4 षटकं बाकी आहेत. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाजी युद्ध. या युद्धात काय घडणार, काय बिघडणार, आवाज आपण ऐकणार. सिंधुदुर्गाचा अतिशय गोड आवाज अमोल जमदाडे सरांचा, जे कासार्डे गावाचे रहिवासी आहेत, पण त्याने रायगड, मुंबई आणि त्याचबरोबर कोल्हापूर या परिसरामध्ये अर्थात एकदा गोव्यामध्ये देखील त्यांनी समालोचन केलं आणि सिंधुदुर्ग जिल्हा गाजवलाय. असा आवाज तुम्ही ऐकणार आहात अमोल जमदाडे सरांचा. ओव्हर टू अमोल जमदाडे सर. धन्यवाद. भव्य खुल्या आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023 मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून हार्दिक स्वागत आहे. 29व्या पर्वामधील आजचा या स्पर्धेतला दुसरा दिवस
आणि दुसऱ्या दिवसातील प्राथमिक फेरीची पहिली लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये 11 बॉईज नाटे हे दोन मातब्बर संघ. एका बाजूला विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी क्रिकेट संघ आणि त्यांची ग्रंथिका जुळली गेली आहे 11 बॉईज नाटे जो रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय. रिव्हर्सचा डेम केला अमित नाईक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळाला मॅन फ्रॉम रायगड परिसरातील हा एक स्टार कास्ट खेळाडू. आपण पाहिलं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा या खेळाडूने गाजवली आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर दारुमच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये कालवी क्रिकेट संघाच्या विरोधातली केलेली खेळी अमित नाईकची सातत्याने आपल्या लक्षात राहिली आहे. काल थोडंसं निराश केलंय मालवणमध्ये. कृपया पार्किंगच्या ठिकाणी ज्या रिक्षा लावल्या आहेत त्या थोड्या बाजूला पार्क करा विनंती आहे. ओमकार पाटील स्ट्रायकिंग एंडला या खेळाडूने काल प्रभावित केलंय. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला ओमकार पाटीलचा. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. निवृत्ती गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं संघाच्या माध्यमातून 5वं षटक ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं ताकद देण्याचा प्रयत्न केला. फटका मिस टाइम झाला. बॅटवरती आला नाहीये. आता मात्र दर्जेदार गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. ओमकार पाटील थोडासा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांचा विचार केला तर 4 षटकामध्ये बनल्या गेल्या तब्बल 47 धावा आणि त्यानंतर 5व्या षटकामध्ये थोडंसं ब्रेक लावलाय. धावसंख्येला रोखून धरले गोलंदाज निवृत्तीने. स्ट्रायकिंग एंडला ओमकार पाटील सज्ज होईल. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील. फ्लाय दिली आहे. वातावरण टाईट केलंय. जबरदस्त स्पेल टाकला यावेळेला निवृत्तीने. कोणताही चेंडू समजत नाहीये ओमकार पाटीलला. आणि काका मात्रे सर ओमकारची आता फलंदाजी पाहिली तर चेंडू एका बाजूला बॅट दुसऱ्या बाजूला म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटीलची. यावेळेला ड्राईव्ह केलंय. जमिनीची मदत घेतली आहे फटक्यासाठी. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू आलाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक वेगळ्या चेंडूपर्यंत पोहोचलाय ओमकारच्या बॅटमधनं बऱ्याच वेळानंतर जी धाव रुसली होती ती धाव मात्र ओमकारच्या बॅटमधनं निघाली आहे. धावसंख्या पुढे जाईल 49 धावा. 1-50 म्हणजे 50 मधून जर 1 वजा केला तर 49. निवृत्ती गोलंदाजी मार्कवरती तयार. राईट अम ओव्हर द विकेट. खराब चेंडू आहे. ऑफ्टमच्या बराचसा बाहेर. पंचांना कवायत करायला भाग पडणारा चेंडू. पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत. चेंडू अवांतर असल्याचा इशारा करतायत आणि अतिरिक्त धावेने दंडात्मक धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे 50 वरती. सांघिक अर्धशतक प्रथम फलंदाजी करत असतानाच राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ सावंतवाडीचं मैदानाच्या आतमध्ये 4 धक्के सुरुवातीला जरूर मिळाले आहेत. मात्र मधल्या फळीमध्ये डाव सावरावा लागेल या 2 फलंदाजांना. चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. या चेंडूवरती कोणतंही उत्तर नाहीये अमितकडे. चेंडू निर्धाव गणला गेलाय आणि कौतुक करावं लागेल निवृत्तीचं. 6 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केलेत निवृत्तीने. एक जबरदस्त स्पेल टाकलाय. चांगली गोलंदाजी केली आहे. कमबॅक केलंय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आलाय 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाला. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधात प्रारंभीच्या पहिल्या सत्रामधील 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा. राजाराम वॉरियर्स तळवडे प्रथम फलंदाजी करत असताना चारीच्या 4 फलंदाज एकट्या गोलंदाजाने बाद केलेत. यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळालाय. खरा फिल्डिंग. ढूंढो ढूंढो रे साजना वाली फलंदाज क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. नजर हटी दुर्घटना घटी. चेंडू निसटला हातातून आणि चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. व्यक्तिगत कोट्यातल्या दुसऱ्या आणि संघाच्या माध्यमातून 6व्या षटकामध्ये आपण आहोत खारेपटण परिसरातील झुंजार मित्रमंडळ खारेपटणच्या या भव्य दिव्य नेत्रदीपक क्रिकेट स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा फलंदाज तयार होईल ओमकार पाटील. गोलंदाजी मार्गवरती
गोलंदाज तयार, पूल केलाय, चेंडू आलाय काऊक क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव निघाली आहे, एकेरी धाव आणि धावसंख्या पुढे गेली आहे 55 वरती. एक आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल एका चौकाराने. खरं तर मात्र सर क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाचा पाठीराखा म्हणून आपण संबोधतो आणि तोच पाठीराखा यावेळेला चूक करतोय आणि त्याची शिक्षा गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मिळते 4 धावांसाठी. धावसंख्या पुढे गेली आहे 55 वरती. गोलंदाज तयार. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून सूरज त्याच्या समोर आहे. टेस्ट क्रिकेटच्या विश्वातील एक मोठं नाव अमित नाईक. स्ट्रायकिंग एंडला खराब चेंडू, क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला नो बॉलचा सिग्नल आलाय. काका मात्रे सर, ऊपर वाला दे खाने को तो कोण जाए कमाने को. यावेळेला फलंदाज बाद होता आणि त्यावेळी मात्र नो बॉलचा सिग्नल आलाय आणि त्यानंतर गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळणारा इशारा आलाय, म्हणजे फ्री हिटचा. आणि फ्री हिट पाहायला मिळते या चेंडूवरती. म्हणजे नो बॉल मित्रांनो कधीच एकटा येत नाही, बरोबर येताना तो फ्री हिट देखील घेऊन येतो. मनजोगा मनपसंत फटका खेळण्याची संधी आहे अमित नाईकला. उघडा डोळे आणि बघा नीट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. यावेळेला हुक केलंय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला आणि फ्री हिटचा चेंडू आहे. म्हणजे एक फलंदाज मात्र सर 2 वेळा बाद झालाय तरी देखील जीवनदान मिळालंय. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये जर एकदा अशी फ्री हिट असली असती तर खूप मजा आली असती. मात्र आपल्या आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाहीये आणि धावसंख्या धाव फलकावरती परतली आहे 57 धावा. एकदाच जीवन मिळतं, परत आपल्याला जीवन मिळेल न मिळेल काही सांगता येत नाहीये. तर निश्चितपणे आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाहीये. गोलंदाज तयार. पुलरलेचा चेंडू टाकलाय, समोर टाकला होता. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता ओमकार पाटीलने. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू थेट गेलाय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. धाव निघणार नाहीये. धावसंख्या थांबली आहे 57 धावा. 6व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती रंगलाय. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव घालवलेत ओमकार पाटीलने. मात्र मोठा खेळाडू आहे, बडे मॅच का खिलाडी आहे. यावेळेला देखील खोल टप्प्यात चेंडू टाकलाय आणि आता मात्र सरेंडर करावं लागेल का. स्वतःची विकेट मात्र पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. धावबाद करण्याची संधी होती. मात्र आमच्या क्रीडारसिकांना प्रश्न पडला असेल की ओमकार पाटील मिस्टर इंडियाचं घड्याळ हातामध्ये घालून फलंदाजी करतोय की काय. जादुई फलंदाजी, जीवनदान मिळत आहे. धावसंख्या सरकली आहे 58 धावा. आजच्या दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना, प्राथमिक फेरीची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. राजाराम वॉरियर्स तळवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये 11 बॉईज नाटे. जबरदस्त गोलंदाजी, शर्तीचे प्रयत्न चाललेत मोठ्या फटक्यांचे. मात्र सर, क्रिकेटच्या कोणत्याही पुस्तकामध्ये असं लिहिलं नाहीये की फक्त सामने तुम्ही मोठ्या फटक्याने जिंकू शकता. एकेरी दुहेरी धावा घेतल्या तरी देखील सामने जिंकता येतात. तुम्हाला मॅच बनवावी लागेल आणि जर का तुमची नजर चेंडूवरती बसली तर त्यानंतर तुम्हाला मोठे फटके खेळणं सोपं जाईल. एकंदरीत आघाडीच्या पहिल्या सत्रातल्या 6 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे धाव फलकावरती 59 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ. पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणीच आपल्या रिक्षा किंवा गाड्या पार्क करा. किंवा जर तुम्ही रस्त्याच्या बाजूला जर गाड्या पार्क केल्या तर त्या एका लाईनमध्ये असतील याची काळजी घ्या. म्हणजे एका बाजूने वाहनांना ये जा करणं सोपं जाईल. त्यामुळे कृपया आमच्या मंडळाला आपण सहकार्य करा. तुम्ही आमच्या मंडळावरती खूप प्रेम करता आणि त्यामुळेच इतकी मोठी गर्दी आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 59 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आमच्या कॉम्बॉक्समध्ये या विभागातील एक लाडकं नेतृत्व गोट्या कोळसुंकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. खरं तर या स्पर्धेसाठी त्यांनी खूप परिश्रम घेतलेत. या मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत संकेतजी शेट्टी. त्यांचे देखील खूप परिश्रम आहेत, खूप मेहनत आहे आणि सातत्याने त्यांचं आमच्यावरती प्रेम आहे, हे विशेष आहे. आकुट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर आहे. अमित नाईकच्या कानामध्ये गुदगुल्या करून चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये.
काही समजत नाहीये अमित नाईकला काय करावं हा यक्ष प्रश्न आहे. जादुई गोलंदाजी होते आतापर्यंत तिन्ही गोलंदाजी आपण पाहिले. सूरज, त्यानंतर आपण पाहिला गोलंदाज निवृत्ती आणि आता आलेला उदयराज. दर्जेदार गोलंदाजी. ऑप्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलाय. चेंडू बराचसा बाहेर निघालाय. पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला आणि एका दंडात्मक धावेने धावसंख्या पुढे गेली आहे 60 वरती. 7व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. गोलंदाज आपण बघतोय उदयराजला ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंड कडून झुंजार मित्रमंडळ खारेपाटण आयोजित भव्य आंतरराज्यस्तरीय ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2000 यावेळेला स्लॉट मध्ये आहे. बॅटच्या मधोमध घेतलाय आणि चेंडूला भिरकवून दिलाय. प्रॉपर टायमिंग जुळलाय. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार. आलाय षटकार. काका मात्रे सर, कोई लड़का नौकरी ढूंढ रहा हो और नौकरी ढूंढते ढूंढते उसे सरकारी नौकरी मिली, इसी तरह ये सिक्सर मिली. यावेळेला देखील चेंडू वरती गेलाय. चुकीचा फटका खेळलाय का? क्षेत्ररक्षक दूर आहे. वेगात पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न अपुरे ठरलेत. मैदानाच्या आतमध्ये 2 धावांची लहर पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती सरकली आहे 68 धावा. 7व्या षटकाचा खेळ. 68 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र या 2 फलंदाजांमध्ये भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि ती दर्जेदार भागीदारी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने पुढे घेऊन जाईल का? मात्र कौतुक करावं लागेल 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाचं. यावेळेला फुल टॉस. खराब चेंडू. ताकद, एलिव्हेशन, लंबाई आणि दुरी सगळं काही एका फटक्यामध्ये पाहायला मिळालंय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून आले 6 धावा. नाईकच्या बॅटमधून आपण आतापर्यंत 2 मोठे धमाके पाहिले. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे 74 धावा 7 षटकांच्या सांगते अखेरीस. 8वं षटक पहिल्या सत्रामधील अंतिम षटक. स्ट्रायकिंग एंडला अमित नाईक. यावेळेला चुकीचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेगला यावेळेला झेल टिपला गेलाय. धक्का क्रमांक मिळालाय 5वा. अमित नाईक डगआउटच्या दिशेने. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ. धावसंख्या आहे 5 गड्यांच्या मोबदल्यात 74. जिल्ह्याचा बाहुबली दर्शन बांदेकर दाखल झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून झुंजार मित्रमंडळ खारेपाटण आयोजित भव्य आंतरराज्यस्तरीय डे नाईट आंतरराज्यस्तरीय ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथम क्रमांकाची नगद राशी आहे रोख रुपये 1,11,111 व आकर्षक चषक. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला दर्शन बांदेकर. यावेळेला पुल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या दर्शन बांदेकरने धमाका केलाय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 55,000 रुपये.
त्यानंतर उपांत्य फेरीतील पराभूत संघांना मिळणार आहेत 5,555 रुपये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे 80 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवरती तयार निवृत्ती. यावेळेला पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या व्यक्तिगत कोट्यातल्या षटकाची सुरुवात जबरदस्त केली आहे. गेन अंदर दंडी बाहेर. स्ट्रायकिंग इनचा फलंदाज ओमकार पाटील मैदानाच्या बाहेर. आपल्याला पाहायला मिळतात संकेजी शेटे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत, संजय कोळसुनकर उपाध्यक्ष आहेत, दिगंबर राऊत सचिव, महेश कोळसुनकर खजिनदार. या सगळ्यांच्या साथीनं त्यांना सहकार्य करणारे इतर त्यांचे सर्व सहकारी. tenniscricket.in माध्यमातून साहिल चव्हाण आणि सिद्धांत पाटील. ब्रह्मपुरी मैदान खारेपाटण परिसरामध्ये आपण आहोत आणि नक्कीच एका वेगळ्या उंचीची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं गतवर्षी जबरदस्त स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि टेनिस क्रिकेटमधील जे मोठे टारकास्ट खेळाडू आहेत या ठिकाणी उतरले होते. मोठे सितारे आले होते. कृष्णा सातपुते सारखा एक फलंदाज आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला होता आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा राज्यातील त्या पद्धतीने पुणे, मुंबईवरून, रायगडवरून खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. फ्लाय दिली आहे, फुल टॉस बनवलंय. संदीप मकवाना खूप वेळाने खेळासाठी आलाय, मात्र देर से आए लेकिन दुरुस्त आहे. एका चौकाराने संदीप मकवानाने आपलं खातं ओपन केलंय. पाहिलं तर संदीप मकवाना हा डावाची सुरुवात करणारा खेळाडू आहे, मात्र यावेळेला त्याला खूप मागे ठेवलं गेलंय. मात्र आपलं जे काम आहे ते वखूबीने निभावताना दिसतं. आल्या आल्या एक मोठा प्रहार केलाय जी त्याची खासियत आहे. संदीप मकवाना मॅन फ्रॉम कोल्हापूर जिल्ह्यातला एक दिग्गज खेळाडू आहे. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा खेळ आपण यूट्यूबच्या माध्यमातून देखील पाहतो. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बघताय SPL सांगेम प्रीमियर लीग स्पर्धा ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवली. गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती मालिकावीराचा किताब ज्याला मिळाला दर्शन बांदेकर आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडूंमध्ये 5 षटकार मारण्याची किमया त्याने बऱ्याच वेळेला केलं. यावेळेला पुढे घेतला चेंडूला बॅटवरती आणि चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. 2 चेंडूमध्ये 10 धावा आलाय षटकार. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा दिल्या. त्याच गोलंदाजाने 2 चेंडूमध्ये 10 धावा देखील दिल्या. हे आहे क्रिकेट. गोलंदाज निवृत्ती तयार. बॅटर यावेळेला चांगला चेंडू टाकलाय. उत्तर दिलंय, प्रत्युत्तर दिलंय. हम भी किसी से कम नहीं, एक तेरी तो एक मेरी बारी. निवृत्तीचं कौतुक करावं लागेल. एकेरी धावणी धावसंख्या पुढे गेली आहे 91 धावा. स्ट्रायकिंग एंडला दर्शन बांदेकर मॅन फ्रॉम देवबाग चा एक सितारा. वेट अँड वॉच. चेंडूची वाट बघितली, पूल केलाय आणि हा पूल सक्सेसफुल झालाय. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर दर्शनच्या बॅट मधून आलाय दुसरा ब्लास्ट. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू थोडासा वरती आलाय. मिडविकेटला खेळायचं होतं, बॅटला चकवून चेंडू प्रेक्षकाच्या गोदीमध्ये गेलाय आणि 100 गाठण्याचं स्वप्न अधुरं राहिलंय राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचं. धावसंख्या आहे 8 षटकांच्या सांगतेखेरीज 97 धावा आणि विजयासाठी 98 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाला दोन्ही संघांमध्ये दर्जेदार खेळाडू जरूर पाहायला मिळालेत. मात्र 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाच्या तुलनेचा जर आपण विचार केला तर आपल्याला राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघामध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू पाहायला मिळतात. गोपाळ बट्टा जो कॅप्टन कूल आहे, सिंधुदुर्ग
टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर गोपाळ भट्टाचं नाव हे सातत्याने क्रीडारसिकांच्या ओठावरती येतं. यष्टीरक्षक आणि फलंदाज या दुहेरी भूमिकेमध्ये तो आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. कॅप्टन कूल आहे आणि दुसरा एक टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईकला देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. बबल नाईकने थोडंसं निराश केलं या मॅचमध्ये. मात्र जर का तुम्हाला प्रतिहल्ला करायचा असेल तर 11 बॉईज नाठे क्रिकेट संघाला सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. या मॅचमध्ये क्षमता सिद्ध करायची आहे, कारण मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुमची क्षमता सिद्ध केलात तर तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळणार आहे. त्यामुळे झुंजार मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धेच्या या पहिल्या वहिल्याच्या दुसऱ्या दिवसातील लढतीमध्ये तब्बल 94 धावा विजयासाठी 98 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. राजाराम वाळीस तरोडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये 11 बॉईज नाठे क्रिकेट संघाला विकी पुजारा हा देखील खेळाडू आहे या संघामध्ये, जो कोल्हापूर परिसरातील आहे. नक्कीच फिरकीचा जादूगर म्हणून या गोलंदाजाला आपण ओळखतो. आणि हाच संघ आपल्याला काल कोकण प्रीमियर लीग मध्ये मालवणच्या टोपीवाला मैदानावरती पाहायला मिळाला. क्वार्टर फायनलमध्ये या संघाने कोकणनाऊच्या 2,51,000 रुपयांच्या स्पर्धेमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे या स्पर्धेतला संभाव्य विजेता संघ म्हणून देखील राजाराम वळे तरोडे क्रिकेट संघाकडे पाहिलं जातं. मात्र मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावरती कितीही नावं मोठी असली तरी देखील क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये काय करतील कागदावरची मोठी नावं, याची आपल्याला उत्सुकता आहे. जाऊयात आमच्या अतिथी कक्षामध्ये. या ठिकाणी आमच्या मान्यवरांचा सन्मान होईल आणि आपल्या सोबत जोडले जात आहेत अलिबाग रायगडवरून आलेले काका म्हात्रे सर यांचा आवाज. धन्यवाद. अमोल जमदाडे यांचा आवाज आपण ऐकला, तसे गोड आवाज आपण पाहतात. आज अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, ज्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण प्रत्येकाचं सन्मान इथे करणार आहोत. आणि या प्रत्येकाचं खूप चांगलं योगदान आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि या स्पर्धेसाठी देखील दिलेलं योगदान, आणि म्हणून त्यांचा आपण सत्कार करत आहोत. सर्वप्रथम आपण जाऊया सन्माननीय शकीलजी मुकादम सर, मर्चंट नेव्ही इंजिनियर आहेत, ज्याने खऱ्या अर्थाने खूप चांगलं योगदान भारतभर दिलेलं योगदान त्यांचं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यांचं इथे स्वागत करूया. दिगंबर राऊत दादांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वागत करूया. ते आमचे सन्माननीय शकीलजी मुकादम सर, मर्चंट नेव्ही इंजिनियर. अमूल्य वेळ तोडून आपण या ठिकाणी आलात. आज नेव्ही आणि भारतीय संरक्षण दल याचं खूप चांगलं योगदान आहे आणि मर्चंट नेव्ही इंजिनियर म्हणून शकीलजी मुकादम सर यांचं खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण दिगंबर जी राऊत सरांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करत आहोत. पुढचे स्वागत मूर्ती आहेत सन्माननीय पटेल इलेक्ट्रॉनिक्सचे मालक परवेशजी पटेल सर, यांनाही ते सन्मानित केलं जाईल. आणि मी पंकजजी कोळसकर सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी परवेशजी पटेल सर, पटेल इलेक्ट्रॉनिक्सचे मालक आहेत, यांनाही ते आपण सन्मानित करत आहोत. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह, मायेची शाळ, प्रेमाचं वर्षाव म्हणून पुष्पगुच्छ आणि एक आठवण म्हणून अर्थात सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. पुढचे स्वागत मूर्ती आहेत मेजर शंकर देवस्थळी अर्थात अनिलजी काका देवस्थळी, यांनाही ते सन्मान केले जाईल. संकेत जी लोकरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना ही मायेची शाल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत. भगवी शाल या ठिकाणी देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. सन्माननीय अनिलजी काका देवस्थळी ज्येष्ठ नागरिक आहेत, क्रिकेटवरचं प्रेम आहे, याच परिस्थितीत ते आले, त्यांचं आपण स्वागत करत आहोत. खूप चांगलं योगदान. त्यानंतर पुढचे स्वागत मध्ये सन्माननीय चिन्मयजी शिंदे सर, जनता बार आणि परमिट ग्रुपचे मालक आहेत, यांचं इथे आपण स्वागत करत आहोत. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करते सन्माननीय अमितजी कांबळी यांना की अमितजी कांबळी सरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण चिन्मयजी शिंदे सर, जनता बार आणि परमिट रूमचे मालक आहेत. पुढचे स्वागत मध्ये आहेत खारेपाटण पंचक्रोशी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे, आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय अध्यक्ष संकेतजी शेट्टी सरांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या शुभ हस्ते आपण शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करावं. प्रवीणजी लोकरे सर, खारेपाटण पंचक्रोशी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, या सर्व मंडळींनी आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. प्रेम आहे
क्रिकेटवरचं आणि प्रेम आहे तुमचं आमचं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, हे असं नेहमी म्हटलं जातं आणि इथे त्यांना सन्मानित केलं जात आहे. पुढचे स्वागत मुर्दे सन्माननीय नूर काजी सर, ब्लू लाईनचे जे प्रोप्रायटर आहेत, ज्यांच्या माध्यमातून 182 देशामध्ये खऱ्या अर्थाने tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा दाखवली. त्याचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेणारे नूर काजी सर यांचं इथे आपण स्वागत करत आहोत. नूर काजी सरांचं निश्चितच चांगलं योगदान आहे. महेशजी कोळसकर सर उपाध्यक्ष या स्पर्धेचे, त्यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ सन्मानित देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आणि ज्याने आम्हाला या ठिकाणी अर्थातच टी शर्ट सामनावीरासाठी दिले, भारतभूषण यांच्या शुभ हस्ते यश कॉम्प्युटरचे प्रोप्रायटर मंगेशजी गुरव सर यांना इथे आपण सन्मानित करत आहोत. मंगेशजी गुरव, खूप चांगलं योगदान आहे. टी शर्ट दिलेत आपल्या या सामनावीरासाठी, हे योगदान आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. भारतभूषण यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. सर्व मान्यवरांचा हार्दिक हार्दिक आभार. आपण या स्पर्धेसाठी आलात, अमूल्य वेळ या ठिकाणी दर्शवल्यात आणि त्यांचं योगदान दिलं. सामन्याकडे आपण काही क्षणात वळणार आहोत. पुढचा सामना आपण पाहणार. दुसरा सामना इथे असणार आहे तो जय बजरंग बली टाकेवाडी आणि जयनुमान जुवाटी या दोन संघाचा. दोन्ही संघाने किती आला असाल तर लगेच आमच्या अतिथी संपर्क साधा. नाणेफेक काही क्षणात होईल, तोपर्यंत जाऊया आपण आमचे समालोचक अमोल जमदाडे सरांकडे. त्यांचा एक गोड आवाज पुढल्या 4 षटकामध्ये आपण ऐकूया. एक अतिशय सुंदर समालोचन. जाऊया अमोल जमदाडे सरांकडे. धन्यवाद सर. काका मात्रे, अलिबाग, रायगड यांचा आवाज तुम्ही आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अतिथी कक्षामध्ये ऐकलात. ऑफ्टमोरचा चेंडू विकी पुजारा मॅनफ्रॉम कोल्हापूर परिसरातील यावेळेला अचूक फेकी झाली आहे. जॉनी फर्नांडिस जो चप्पळ आहे क्षेत्ररक्षणामध्ये, आणि अचूक फेकी देखील झाली. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो सर रवींद्र जाडेजाची फेकी, ज्याचे गोल्डन आर्म आहेत, अशा पद्धतीची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धाव फलकावरती आहे 2 धावा. विकी पुजाराने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज होईल सुनील, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आकाश. विकी पुजारा तयार, सुनील तयार. बॅटशी कडा घेऊन चेंडू वरती आलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि यावेळेला हिट विकेट झाले, स्वयंचूत झालाय, फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का सुनीलला जावं लागेल तंबूच्या आसरेला. नवीन फलंदाज निवृत्ती मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहिली निवृत्तीची, मात्र यावेळेला फलंदाजी मोठी जबाबदारी असेल. पाणी घेऊन जायचं आहे कृपया मैदानाच्या आतमध्ये. आमच्या मंडळाच्या स्वयंसेवकांना विनंती असेल. झुंजार मित्रमंडळ खारेपाटण आयोजित भव्य खुल्या ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण पाहतोय. आजच्या या आपल्या सामन्यासाठी आपल्याला पंच म्हणून लाभलेत सुमित देशमुख शहापूर आणि परवेज खान वसई, हे मुंबई परिसरातील खेळाडू पंच आपल्याला लाभलेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आमच्या सोबत गुणलेखन करतायत गणेश राहुल आमरट, आणि समालोचनासाठी आपण कालच्या दिवसापासून ज्यांचा एक गोड आणि मंजूळ आवाज ऐकताय, जवळपास काका म्हात्रे सर आणि आम्ही 3-4 स्पर्धेमध्ये सलग एकत्रित समालोचन करतोय. कृपया मंडळाच्या कमिटीकडून तुम्हाला सातत्याने सूचना केल्या जात आहेत, आपण सहकार्य करा. एका लाईनमध्ये रिक्षा पार्क करा. जे आमचे रिक्षा चालक मालक जे आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आम्हाला सहकार्य करा.
एका लाईनमध्ये जर आपण रिक्षा पार्क केला तर एका साईडने येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहतूक करताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाहीये. त्यामुळे आपण सहकार्य कराल ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. पहिला धक्का मिळालाय 11 बॉईज नाठे क्रिकेट संघाला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 8 षटकांची ही लढत आहे. म्हणजे 48 चेंडूंमध्ये 98 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. अठ्ठेचाळीस चेंडू विजयासाठी 98 धावांची गरज असतानाच पहिला धक्का मिळालाय 11 बॉईज नाठे क्रिकेट संघाला. आपण पाहतोय विकी पुजाराचं पहिलं षटक आतापर्यंत त्याने टाकले ते 4 चेंडू आणि या 4 चेंडूमध्ये खर्च केलेत अवघ्या 2 धावा. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कॉम्बॉक्समध्ये आपल्या सोबत काका म्हात्रे सर आहेत. म्हात्रे सर, मोठा सामना आहे. राजाराम वॉरियर्स तरोडे क्रिकेट संघाने अगदी मोठं आव्हान उभं केलंय आणि 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाचा जर विचार केला तर राजाराम वॉरियर्स तरोडे क्रिकेट संघाच्या तुलनेमध्ये थोडासा कमी ताकदीचा संघ आहे. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती कोणताही खेळाडू मोठा किंवा छोटा नसतो. एकंदरीत या सामन्याकडे पाहिलात तर आपण काय सांगाल? नाही, खरं तर तुम्ही पाहिलं की पहिल्या सत्रामध्ये जी 97 धावा धावपलकर नोंदवल्या आहेत, कारण काल 121 धावा देखील आलेल्या आहेत आणि 8 षटकांच्या सामन्यामध्ये साधारणतः 101 पर्यंत धावपलकर नोंदवणार प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ निश्चितच एक चांगलं सुस्थितीमध्ये असं पाहायला मिळतात. कारण नंतर फलंदाजी करतोय 11 बॉईज नाटे संघ यांना 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आहे, पण तो सुरुवात चांगली झाली नाही. आपण असं नेहमी म्हणतो की इमारतीचा चेंडू मैदान द्यायचा आहे. 4 चेंडू झालेले आहेत आणि जेव्हा एखाद्या बिल्डिंगचा पाया मजबूत म्हणजे मग ती बिल्डिंग अगदी सुस्थितीत असं नेहमी म्हणलं जातं. मैदानाकडे वळूया. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय आणि पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया अमोल जमदाडे सरांचा. बॉलिंग मार्कवरती विकी पुजारा तयार आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निवृत्ती सज्ज होईल. बाजूला फलंदाज आपण पाहिलंय सुनीलला. विकी पुजारा गोलंदाजी मार्कवरती तयार. स्लॉक स्वीप करायचा आहे. बैठक शॉट खेळायचा होता. यावेळेला निवृत्तीला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू गेलाय थेट यष्टीरक्षक गोपाळ भट्टाच्या गोदीमध्ये. धावसंख्या थांबली आहे धावफलकावरती. विकी पुजाराचा आता मात्र कंजूसी षटक आपण पाहतोय, जे अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. ज्या षटकात 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करतायत आणि इतर सगळे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलवरती क्षेत्ररक्षक म्हणून आपल्याला दिसत आहेत. यावेळेला ओरपी चेंडू आहे. मोठा फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि जरी क्षेत्ररक्षक असला असता तरी काय घडलं असतं, कारण चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. या मोठ्या फटक्यासाठी कोणतंही क्षेत्ररक्षण सजवलं जात नाही. चेंडू फरार झालाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. निवृत्तीच्या बॅटमधून षटकार. आठ धावा एका मोठ्या फटक्याने धावसंख्येने उडी घेतली 8 धावांवरती. पहिलं षटक संपलंय आणि गोलंदाजीमध्ये बदल झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होईल दर्शन बांदेकर, मॅन फ्रॉम देवबाग. एक जबरदस्त असा हा खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम क्रीडारसिकांच्या गळ्यातील ताईद आहे. आवडता खेळाडू आहे. नुकतीच 10 PL ची स्पर्धा म्हणजे आउट ऑफ इंडिया देखील हा खेळाडू खेळून आलाय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूचा खेळ आपण पाहिलाय. गोलंदाज तयार दर्शन बांदेकर बॉलिंग मार्कवरती. यावेळेला तेज तरार चेंडू. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. आकाशच्या नाकावरती फुंकर मारत चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. वेगाचा अंदाज आला नाहीये आणि या गोलंदाजी खासियत आहे. मित्रांनो, जो तुम्ही गोलंदाज बघताय दर्शन बांदेकरला IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघामध्ये सराव शिबिरासाठी देखील या खेळाडूची निवड झाली आहे. या खेळाडूने गोलंदाजी करत असताना रोहित शर्माला
देखील गोलंदाजी केली आहे. हार्दिक पांड्याला देखील या खेळाडूने गोलंदाजी केली आहे. असा हा दिग्गज खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. दर्शन बांदेकरला विकेट्स मिळाली आहे आणि धावसंख्या थांबली आहे 8 वरती. धक्का क्रमांक दुसरा. फलंदाजाला जावं लागतंय आकाशला तंबूच्या आश्रयाला. 2 बाद 8 अशा नाजूक अवस्थेतनं जातोय. 98 धावांच्या उत्तरामध्ये 11 बॉईज नाटे क्रिकेट संघ. दर्शन बांदेकरचे पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. दुसऱ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड आउट केलंय. फलंदाजाला आकाश तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि त्यानंतर नवीन फलंदाज आलाय अरफान. स्ट्रायकिंग इनला तयार. 1 षटक 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. दर्शन बांदेकर वेगवान चेंडू समोर खेळलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला मिळालंय. विकी पुजारा स्क्रीनवरती आपल्याला दिसलाय. धाव निघणार नाहीये. दर्शन बांदेकर पुन्हा एकदा तयार होईल. आतापर्यंत 3 चेंडू आपण पाहिलेत. एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. धीम्या गतीचा चेंडू बॅटची कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे दाजी नाईक. शॉर्ट फाईन लेगला एकेरी धाव निघाली आहे आणि 4थ्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे दर्शन बांदेकरने. धावसंख्या पुढे सरकली आहे बऱ्याच कालावधीनंतर. 9 धावा 1 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. मोठे फटके खेळावे लागतील. 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाला हात खोलावे लागतील कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. समोर खेळला विकी पुजारा पुन्हा एकदा स्क्रीनवरती आलाय. मात्र या वेळेला धाव निघाली आहे कारण चेंडू थोडासा बाजूला खेळला होता. फाईन खेळला होता आणि त्यामुळे निश्चितपणे 1 धाव पळून पूर्ण केले. या अगोदरचा आपण चेंडू पाहिला तो थेट हातामध्ये गेला होता विकी पुजाराच्या. त्यामुळे धाडस केलं होतं धाव घेण्याचं. एकेरी धावांनी धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावांवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. व्यक्तिगत कुड्यातलं पहिलं षटक हाताळत असतानाच आतमध्ये आणलं होतं. चेंडूला खूप दूर टाकलं आणि त्यानंतर आतमध्ये आणलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप कोर पॉइंटला आपल्याला दिसतोय. कोल्हापूर जिल्ह्यातला एक विस्फोटक आक्रमक फलंदाज जो यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय संदीप मखवणाला. एकेरी धावणी धावसंख्या पुढे गेली आहे 12 वरती. एकंदरीत दुसऱ्या सत्रामधील दुसऱ्या डावामधील 12 चेंडूंचा म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. 98 धावांचं उत्तर देत असताना 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाची गाडी अडकली आहे 12 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे चेंडू असतील 36 आणि 36 चेंडूंमध्ये 86 धावांची गरज आहे. 14.33 धावांची सरासरी प्रति षटकामध्ये तुम्हाला बनवायची आहे आणि गोलंदाजीमध्ये बदल झालाय. गौरेश कांबळी रेडी एक्सप्रेस या टोपण नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेगवान गोलंदाजांच्या पंक्तीमधला हा एक दिग्गज गोलंदाज. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी माहीर हा गोलंदाज ओळखला जातो. रेडी एक्सप्रेस या टोपण नावाने देखील आपण त्याला ओळखतो आणि गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूने आपली एक वेगळी चमक दाखवली आहे. मात्र या स्पर्धेमध्ये नेमकं काय करेल याची उत्सुकता आहे. स्ट्रायकिंग एंडला निवृत्ती सज्ज होईल. मोठे फटके आता मात्र खेळायचे आहेत. मोठ्या फटक्यांशिवाय कोणताही पर्याय नाही आहे. षटकार चौकारांची सक्त जरूरत आहे या मॅचमध्ये 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाला. यावेळेला बॅटच्या स्लॉटमध्ये घेतलाय चेंडूला हवेचा वापर करून हवेमधून चेंडूला खेळलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय मिडी विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय षटकार निवृत्तीच्या बॅटमधून. स्वागत केलंय मोठ्या गोलंदाजाचं मोठ्या फटक्याने स्वागत केलंय षटकाराने रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळीला. आता मात्र धोक्याचा इशारा दिला. यावेळेला मधल्या अष्टीच्या समोर सापडलाय आणि हे मोठ्या खेळाडूचं उदाहरण आहे. एका मोठ्या फटक्यानंतर एक जबरदस्त चेंडू टाकलाय. कमबॅक केलंय. जी हा रणझुंजार
मित्रमंडल की प्रतियोगिता में क्रिकेट का खेल जारी है, एक तेरी तो एक मेरी बारी है। केश मैदानाच्या आतमध्ये आलाय, 3 धक्के मिळालेत। दुर्गेश हा आडिवरे गावचा खेळाडू आहे अशी माहिती आमच्यापर्यंत देतोय आमचा छोटा मित्र अन्वय शेटे। आमचा छोटा मित्र आमच्या कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित आहे। गोलंदाज तयार, 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केलेत गौरेश कांबळीने। नवीन फलंदाज दुर्गेशला अजून खातं ओपन करायचं या मॅच मध्ये। सुंदर चेंडू ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक थोडासा पंबल झालाय यावेळेला। संदीप मकवाना एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केले गेले आणि धावसंख्येमध्ये बदल झालाय। 20 धावा, तिसऱ्या षटकाचा खेळ आतापर्यंत 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। पाठलाग करायचा आहे तब्बल 98 धावांचा 11 बॉईज नाठे क्रिकेट संघाला राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये। गोलंदाज तयार, गौरेश कांबळी राईट आर्म ओव्हर द विकेट। पंचांच्या डाव्या हाताकडून खराब चेंडू आहे, यावेळेला लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। पंचांनी आपली बाजू खोललेत, गोलंदाजाला दंडित केलंय आणि क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूला आपण पंजाब टू हरियाणा असं संबोधतो किंवा ज्या चेंडूला आपण काशी टू वाशी असं देखील संबोधतो, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आणि गोलंदाजाला दंडित केल्यानंतर धावसंख्या पोहोचली आहे शुभ अंकावरती 21 हा गणेशाचा क्रमांक आहे। मात्र सर आपण गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करतो, 21 दुर्वांची जुडी देखील गणपतीला अर्पण केली जाते, त्यामुळे क्रिकेटमध्ये 21 हा शुभ अंक मानला जातो। 21 धावा आणि त्यानंतर एक अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे गेली आहे 22 वरती। गौरेश कांबळीच्या वाईडची हॅट्रिक झाली आहे। खराब गोलंदाजी, वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये गौरेश कांबळीने आपलं नियंत्रण हरवलंय। विकी पुजारा आणि जॉनी थोडासा कानमंत्र देत आहेत गौरेश कांबळीला। स्ट्रायकिंग येईल, फलंदाज तयार दुर्गेश, आतापर्यंत 2 धावांचं योगदान त्याने दिलंय। फुलटॉस चेंडू आहे, बॉटम हँडचा वापर केलाय, डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय विथ अलॉंग द कार्पेटचा फटका, जमिनीला समांतर चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगला। एकेरी धावेने धावसंख्या बदलली आहे 23 वरती। 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, 3 बाद 24। पाठलाग चाललाय मैदानाच्या आतमध्ये 98 धावांचा। तिसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावरती। गोलंदाज तयार गौरेश कांबळी, स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार। सुंदर फटका ड्राईव्ह केला, यावेळेला मात्र आपल्या चुकीची सुधारणा केली आहे। क्षेत्ररक्षक आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय, संदीप मकवानाने चेंडूला रोखलंय, फेकी केली आहे। एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं मात्र सर अवघड झालंय। गरज आहे ती मोठ्या फटक्यांची या मॅच मध्ये आणि ते मोठे फटके सहजासहजी निघत नाहीयेत। समोर खेळलाय फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न गौरेश कांबळीचा, एकेरी धाव निघाली आहे। एकेरी धावणी धावसंख्या 26 धावा। 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय। 98 धावांचं उत्तर देत असतानाच 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाचा धावफलक आहे 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। 30 चेंडू आणि विजयासाठी अजून 72 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 14.40 धावांची सरासरी गाठायची या मॅच मध्ये। मॅच अजूनही आहे, स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवला तर ताकद बनेल। आणि ज्यावेळेला सगळं काही संपलंय असं वाटतं तिथूनच खरी तर सुरुवात करायची असते आणि हीच खरी तर सुरुवात असते। त्यामुळे या मॅच मध्ये जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर 30 चेंडूमध्ये
72 धावा बनवायच्या आहेत. आक्रमण करावं लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर करावा लागेल. विकी पुजारा तयार. व्यक्तिगत कोड्यातल्या दुसऱ्या संघाच्या माध्यमातून चौथ्या षटकामध्ये यावेळेला फेकी पाहायला मिळाली गोपाळ भट्टाची यष्ट्यांवरती. ज्या ज्या वेळेला डायरेक्ट हिट केली जाते त्या त्या वेळेला काही ना काहीतरी विपरीत मैदानाच्या आतमध्ये घडतं. यावेळेला मात्र पंचांची नकारात्मक मान हल्ली आहे आणि फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये आपल्या घरट्यामध्ये आपल्या घरामध्ये सुरक्षित पोचलाय असा निर्वाळा दिलाय. धावसंख्या धावफलकावरती पुढे गेली आहे 27 धावा. विकी पुजारा गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय अरफानला. स्ट्राईकला आहे अरफान. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे दुर्गेश. मोठ्या फटक्यांची मात्र गरज आहे या मॅचमध्ये आणि तुम्हाला जर मोठे फटके खेळायचे असतील तर याच षटकामध्ये आक्रमण चढवावं लागेल. चांगली गोलंदाजी विकी पुजाराची. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला टाकलंय. थोडंसं बाहेर कट केलंय. उत्तर नाही आहे चेंडूवरती. स्ट्रायकिंग एंडच्या अरफानकडे. चेंडू निर्धाव केला गेलाय. धावसंख्या थांबली आहे. विकी पुजारा त्याच्या नावावरती कित्येक स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याची देखील नोंद आहे. असा गोलंदाज विकी पुजारा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. ठीक आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून पंचांच्या डाव्या हाताकडून राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. कोलटप्प्याचा चेंडू. सुंदर फटका. ड्राईव्ह केलाय. वितरण कार्पेटचा फटका डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक. फेकी केली जाईल. 28 धावांवरती धावफलक सरकलाय. एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि जब बडे हिट निकलते हैं तब दर्शकों के चेहरे खिलते हैं. यावेळेला सुंदर फटका खेळलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स. एक टप्पा घेऊन बॉडी लाईनच्या बाहेर. या फटक्यांची गरज आहे. एक संजीवनी पाजणारा फटका. एक उत्साहाचं वातावरण निर्माण करणारा फटका. 11 बॉईज नाटी संघाच्या खेम्यामध्ये आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे गेली आहे 32 धावांवर. चौथ्या षटकाचा आहे खेळ. मार्कवरती विकी तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. यावेळेला चांगला चेंडू आहे. थोडासा वरती आला. प्रथम फलंदाज यष्टीरक्षक आणि त्यानंतर थर्ड मॅनचा फ्लाय सीट मधला क्षेत्ररक्षक या तिघांना देखील चेंडूने बीट केलंय. 22 आलाय सिग्नल. अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे 33 धावा. नेल्सन फिगर आहे 33 धावा. आतापर्यंत 3 गडी बाद झालेत 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाचे आणि चौथ्या षटकाचा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. 8 षटकांची ही लढत आहे. विजयासाठी 98 धावा बनवायच्या आहेत. 33 धावा चौथ्या षटकाच्या मध्यांतरापर्यंत 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाच्या. विकी पुजारा तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. खराब चेंडू आहे. नो बॉलचा देखील सिग्नल आलाय. 34 धावांवरती धावफलक गेलाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला दाजी नाईक. त्याच्याकडे चेंडू डायरेक्ट गेलाय. एक धाव नो बॉलच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त चेंडू टाकला गेलाय आणि त्यानंतर आता मात्र असणार आहे फ्री हिट. त्यामुळे मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची संधी असेल स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आपण पाहतोय अरफानला सज्ज झालाय. फ्री हिटचा चेंडू. सुंदर फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला बबल नाईक आहे स्क्रीनवरती आलाय. पहिली धाव वेगाने बनवली आहे. फेकी केली गेली मात्र आली आहे 1 धाव. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स टॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. ड्रिंक्स ब्रेक आहे आणि 4 षटकांमध्ये 98 धावांचं उत्तर देत असतानाच 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाचा धावफलक आहे 35 धावा. या मॅच मध्ये एडियाने चेंडू असणार आहे 24 चेंडूंमध्ये 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाला विजयासाठी 63 धावांची आवश्यकता आहे आणि या मॅच मध्ये 24 चेंडू 63 धावा बनवले जातील का 11 बॉईज नाटे क्रिकेट संघाकडून की दुसऱ्या बाजूला राजाराम वॉरियर्स तळोरी क्रिकेट संघ या मॅच मध्ये 24 चेंडू आणि 63 धावांचा बचाव करेल. काय होईल या मॅच मध्ये, काय घडेल, काय बिघडेल सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती मात्र बदल होईल. मायक्रोफोनवरती ऐकूयात अलिबाग रायगडचा एक मंजूळ आणि गोड आवाज. काका म्हात्रे सर यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. धन्यवाद. चांगल्यांना घोडा लावतो आम्ही.
मिळेल. जय बजरंग बली टाकेवाडी आणि जयमान जुवाटी या दोन संघामध्ये पुढची लढत असेल. दोन्ही संघांना एक विनंती आहे, आयोजकांशी आपण संपर्क साधा. वळी आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळच्या युद्धामध्ये अर्थातच दुसरं सत्र सुरू आहे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत ती येणारी 4 षटकं 63 धावांची गरज आहे. गोलंदाज यावेळी सज्ज होतोय तो गोलंदाज दर्शन बांदेकर. एक दर्शन बांदेकर ज्याने मिडबॉलची स्पर्धा गाजवली हा गोलंदाज आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा अपरकटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेत आहे. शेष चेंडू येतोय कव्हरला आणि इथे फलंदाज मैदानातून बाहेर होतोय. झाली ज्या अरफानने तब्बल 6 धावांचं योगदान दिलं. 8 चेंडूंचा खेळ त्यांनी केला आणि फक्त 6 धावांचं योगदान दिलं. 4 फलंदाज इथे मात्र गमावलेत. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये नवीन फलंदाज सुशांत येतोय. तर 11 बॉईज नाटे राजापूर या परिसरातील असलेला संघ आहे ज्यांना 98 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. वळिया मैदानाकडे दर्शन बांदेकरचा चेंडू मात्र यावी चेंडूला शॉर्ट फाईन लेग अर्थात ज्या दिशेने दिशा दिली लेगबाईचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव धावपलकात नोंदवली जाते. 1 धाव संघाला आणि एकूण धावपलकात वाढ झाली. धावपलकात धावांनी पोहोचल्या त्या 36. 4 फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज सुशांत आहे. तर एका बाजूने दुर्गेश यावी हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू मात्र यष्टेशक इथे पकडतोय. दर्शन बांदेकर याची एक आगळी वेगळी गोलंदाजी शैली आपल्याला पाहायला मिळाली. कारण 8 ते 10 पर्यंत रनअप करत असताना पहा तो उजव्या हाताचा गोलंदाज आहे. डाव्या हातात चेंडू पकडतोय, पाठीवर जोर देतोय आणि अगदी काही क्षणात चेंडू उजव्या हातात घेतोय. ही त्याची ओळख आहे. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता या चेंडूवर. तोपर्यंत 1 धाव वेगाने पळून काढली. 1 धाव संघाला मिळते. 37 धावा धावपलकावर. एकेरी दुहेरीने अमोल जमदाडे सरांनी सांगितलं की या ठिकाणी काही चालणार नाही कारण 98 धावांचा मोठा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. दर्शन यावी फक्त टॅप केलं चेंडूला आणि या चेंडूला मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्राची चेंडू येणार. तोपर्यंत 1च धाव मिळेल. या षटकाची सुरुवात जर आपण इथे पाहिले तर दर्शन बांदेकर यांनी जी सुरुवात केली पहिला विकेट मिळवला त्यानंतर अर्थातच 1 लेग बाय दिले आणि आत्तापर्यंत एकेरी धावांचं योगदान इथे दिलंय. 1 मधला चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळाला. चेंडूला स्क्वेअर कट करायचं होतं. बॅट चेंडू संपर्क एक आदर्श गोलंदाज आहे ज्याने टेनपेलची क्रिकेट स्पर्धा गाजवली. षटक देखील समाप्त झालं आणि अशा प्रकारे एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त. धावपलकावर धावा येत आहेत. यावेळी मात्र आपण पाहिलं तर 4 गडी बाद 38 धावा धावपलकार आल्यात. त्यामुळे 60 धावांची गरज आहे आणि षटकं बाकी आहेत ती फक्त 3. 18 चेंडू आणि 60 धावा. 3 षटकामध्ये 60 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 20ची सरासरी असेल. या धावांसाठी खरं तर चौकार षटकार यायला पाहिजे पण ती जर आपण पाहिलं तर राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडीचा संघ या संघाने चांगली भेदक गोलंदाजी केली आणि विकी पुजारी पासून जर आपण विचार केला तर एक चांगली आकर्षक गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज प्रशांत शुक्ला पुणे शहराचा खेळाडू आहे. प्रशांत शुक्ला यावेळी गोलंदाजीसाठी येतोय. महाराष्ट्रातले आणि भारताभरातले क्रिकेटपटू या ठिकाणी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे योगदान आहे. मैदानातील तापमानाचा आपण विचार केला साधारणतः 30 ते 32 अंश तापमान. सकाळच्या आणि रात्रीच्या सत्रामध्ये प्रचंड थंडी हे देखील योगदान आहे. दरम्यान हा चेंडू उसळी घेणार चेंडू इथे पंचांनी स्वैर म्हणून घोषित केला आहे. 1 धावेचं योगदान मिळतं. स्वैरचा इशारा आला की लगेच आपल्याला आठवण होते मायकल होल्डिंग ज्याने तर स्वैरचा इशारा डावखरे गोलंदाजा दरम्यान या मात्र मोठा फटका मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा.
आहेत. एकूण धावफलकात वाढ झाली 25 धावफलक असताना एंड बदलला आणि इथे मात्र विकेट उजवी यष्टी इथे वाकवली गेली आणि 5वा फलंदाज मैदानातून गमावला यावेळी 11 बॉईज नाटे संघाने. ज्याने 4 चेंडूमध्ये केवळ 7 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानात येतोय. पुढचा सामना जय बजरंग बली टाकेवाडी आणि जय हनुमान जुवाटी या दोन संघात असेल. चला दोन्ही संघटकांनी नाणेफेकसाठी त्वरित आमच्या अतिथी कक्षाशी आमचे आयोजक उपाध्यक्ष किंवा संघ सहकारी यांच्याशी संपर्क साधा. मगाशी मी मायकल हुडिंग बद्दल सांगितलं ज्यांनी स्वैरी चेंडू फेकल्याने तब्बल 912 षटकं आणि 5472 चेंडू फेकले. पण या गोलंदाजाने कधीही स्वैरी चेंडू फेकलं नाही. हे देखील योगदान क्रिकेटच्या इतिहासात नोंदलं गेलं. अमोल जमदाडे मगाशी सांगितलं होतं की निर्धाव षटक पाहायला मिळेल. निर्धाव षटकाच्या इतिहासात जर आपण गेलात तर बापू नाडकर्णी यांचा आठवण होते आपल्याला होते ज्याने कसोटी विश्वामध्ये 32 षटकं गोलंदाजी केली होती. 28 निर्धाव षटकं फेकली होती. 5 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या. परंतु 32 षटकामध्ये त्यांना एकही विकेट मिळाली नाही. हा देखील इतिहास क्रिकेटमध्ये नोंदला गेला. हे योगदान आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं. आणि आज आपल्या टेनिस विश्वामधले अनेक खेळाडू लेदर क्रिकेट खेळतात आणि त्याचबरोबर आखाती देशामध्ये देखील आपण पाहिले दर्शन बांदेकरसारखे खेळाडू आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून एक योगदान देतात. हे देखील वैशिष्ट्य आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज उदयराज. नाणेफेकसाठी या ठिकाणी दोन्ही संघांचं आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. काही क्षणात नाणेफेक होईल. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त दिशा दिले 1 धावेसाठी. चला नाणेफेक होईल. दोन्ही संघांना एक अतिथी कक्षासमोर आपण जायचं आहे. अमोल जमदाडे सरांना विनंती आहे आपण कृपया त्वरित अतिथी कक्षासमोर जायचं आहे. जय बजरंग बली टाकेवाडी आणि जय हनुमान जुवाटी यांच्यामध्ये आजचा हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. वळूया मैदानाकडे. समोर फलंदाज आहे दुर्गेश. यावेळी मात्र आपण पाहणार आहात या चेंडू हवेत या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हा झेल मात्र इथे सुटतोय. क्षेत्ररक्षण मात्र तसं पाहिलं तर फार खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं कारण एक लॉलीपॉप झेल. तर धावची चरपाने मात्र फलंदाज पाहिला. झेल मात्र सुटला मात्र धावची चरपाने फलंदाज बाद केला आणि हा अर्थात जर आपण पाहिलं तर 6वा फलंदाज मैदानातून गमावलाय. नवीन फलंदाज प्रसाद येतोय. बॅकफुटर आहे. आपल्या कोळी भाषांमध्ये जर सांगायचं म्हटलं बुडती नौका पहिल्या ठिकाणी नाखवेची नावाडीची गरज आहे. तो नावाडी कधी येणार 11 बॉईज नाटे संघाला कारण 98 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावफलक फक्त आल्या त्या 46. त्यामुळे लक्ष खूप दूर आहे. दिल्ली काफी दूर किंवा मुंबई खूपच दूर असं म्हणता येईल. नवीन फलंदाज प्रसाद जॉईंट होतोय. आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर 6 फलंदाज मैदानात गमावलेत आणि धावफलक आहेत त्या 46. म्हणजे अजूनही तब्बल 52 धावांची गरज आहे. आणि षटक आपण इथे पाहिलं तर षटक क्रमांक 6 मैदानामध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर काय प्रशांत शुक्ला. यावेळी चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर झेलवर जाण्याचा प्रयत्न करतो. पण क्षणामध्ये त्यांनी जॉन फर्नांडिस यांनी अर्थातच ते विचार बदलला आणि सरळ फक्त 1 धाव त्यांनी देऊ केली संघाला. 1 धावेचं योगदान. 51 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू फार कमी आहे. लक्ष फार दूर आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे पुढे सरकावून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडू संपर्क येत नाही आहे. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि 6वं षटक देखील इथे समाप्त होतंय. 6 षटकांची सांगता होते आणि 11 बॉईज नाटे संघ राजापूरचे जे खेळाडू आहेत त्यांच्या संघाची धावसंख्या धावफलकात येऊन पोहोचली ती तब्बल 47. त्यामुळे 58 धावं येणारी 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये खरं तर 12 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. प्रति षटकं आपण पाहिल्यात तर अर्थातच 25.5 धावांनी या धावफलकावर नोंदवायच्या आहेत. संत गतीने चाललेलं क्रिकेट इथे एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळतात. दर्शन बांदेकरची चांगली गोलंदाजी पाहिली. हे षटक देखील प्रशांत शुक्लाचं आपण पाहिलं ज्याने 9 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाज बाद केलं. नवीन गोलंदाज ओमकार पाटील. आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून दर्शन बांदेकर यांचं नाव आलं की आपल्यासमोर अर्थातच सूत्रसंचालनामध्ये जे योगदान आहे आदेशजी बांदेकर यांची देखील आठवण होते जे देखील याच जिल्ह्याचे आहेत.
उजव्या एसटीच्या जवळून चेंडू इथे अर्थातच ड्राईव्ह करायचा होता. बॅट चेंडू संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीचक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता येणारे 11 चेंडू. चला दोन्ही संघाला एक नाणेफेकसाठी यायचं आहे. अतिथी समोर जिथे नाणेफेक होईल आमचे अमोल जमदाडे सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यान यावी हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर असेल. चेंडू जाता शॉर्ट फाईन लेगला पंचांचा इशारा येतोय स्वैरीचा 1+1 2 धावांचं योगदान. 2 धावा धावफलकार मिळतात. 49 धावांची गरज. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं पाहतायत. डावखरा फंड समोर येतोय. शॉर्ट थर्डमॅन इथे आपण पाहू शकताय. एक शॉर्ट पॉईंटला क्षेत्रक्षण आणला गेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. हिवरेज ऑफ साईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक लॉंग लेग आहे. डीप मिड विकेट. एक वायडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन. जाऊया मैदानाकडे. एंड बदलला आहे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर असणार आहे तो अर्थातच ओमकार पाटील. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. तर पुढची नाणेफेक सन्माननीय ब्लू डायमंडचे ज्यांनी खूप चांगले योगदान इथे दिलेलं आहे नूर काजी सरांच्या शुभहस्ते नाणेफेक होईल. दरम्यान या ठिकाणी एक धावीचं आणखीन एक योगदान नूरभाई काजी सर यांच्या माध्यमातून. खरं तर ब्लू अँड इलेव्हेटरचे ते मालक आहेत ज्यांनी संपूर्ण यूट्यूबचा खर्च सांभाळले. त्यांच्या शुभहस्ते नाणेफेक होईल. दोन्ही संघटनांनी अतिथी कक्षासमोर यायचं आहे. मैदानाकडे वळूया. एंड बदलते पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावी मात्र चेंडूला फिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट आहे. लॉंग ऑफ वरून चेंडू जाणार. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. एक सुंदर फटका षटकार 6 धावांचं योगदान. एकूण धावफलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 56. यावेळी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न उजव्या एसटीच्या जवळून चेंडू. या स्पर्धेसाठी चेंडू आम्हाला परवेशभाई पटेल या सरांनी पुरवले. त्या स्पर्धेसाठी चषक रुपेशजी सावंत सर आहेत. जलपान उदयजी मिठारी सर आहेत आणि थेट प्रक्षेपण अर्थात नूरभाई काजी सर यांनी संपूर्ण अधिभार सांभाळला आहे. इंटरनेट सुविधा किरणजी बाकरे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वळूया मैदानाकडे. आताचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट. 200 चेंडूरी येतात मात्र लॉंग ऑनला इथे मात्र पहा जॉन फर्नांडिस यांनी मिस फील्ड केली आणि जीवदान दिलं. लॉलीपॉप झेल सोडला. 1 धावीचं योगदान. 98 धावांचं लक्ष आहे. धावफलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 57. म्हणजे अजूनही 41 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. डावकर फंड समोर. हॅलो जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र चांगले चेंडूची समाप्ती. षटक देखील समाप्त होतोय. 7वं षटक इथे समाप्त झालं ओमकार पाटीलचं. ज्या षटकात त्यांनी 10 धावा खर्च केल्या आणि अर्थातच आता मात्र शेवटचे षटक असेल आणि गरज आहे ती तब्बल 41 धावांची. 41 धावा. काली त्याचा मी उल्लेख केला होता. जीवित मात्रे मुळेखंड जी उरणचा खेळाडू आहे ज्यांनी आखाती देशांमध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात. सिंधुदुर्ग गोवा या परिसरात देखील चांगलं योगदान त्यांनी दिलं. ती स्पर्धा होती उरण परिसरामध्ये. बेलपाड्याचं ते मैदान होतं आणि त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या 6 चेंडूमध्ये उपांत्यपूर्वीच्या लढतीमध्ये 42 धावांची गरज होती आणि त्या 42 धावा देखील 6 चेंडूमध्ये त्यांनी निश्चित या ठिकाणी काढल्या होत्या. असा खेळाडू खरं तर समोर पाहिजे आहे तो 11 बॉईज नाटे या संघासाठी. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज प्रशांत शुक्ला. चेंडूला पहिल्या चेंडूवर मोठा फटका. ताकदीचा वापर केलाय. मिड विकेटला येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. हॅलो जय हनुमान बजरंगबली काठीवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान गुवाहाटी अशी लढत यानंतर होणार आहे. त्याची नाणेफेक आमचे सन्माननीय मान्यवर नूर काजी साहेबांचे शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होते. जय हनुमान गुवाहाटी संघनायक या ठिकाणी कॉल देणार आहे. छापा असा कॉल दिलाय. एक काटा आलाय
आणि यावेळेला नाणेफेक जिंकली आहे जय बजरंग बली टाकेवाडी क्रिकेट संघाने. नाणेफेक जिंकून सुरुवातीला काय निर्णय आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जय बजरंग टाकेवाडी क्रिकेट संघाच्या संघनायकाने घेतलाय. 8 षटकांची लढत आहे आणि यावेळेला क्षेत्ररक्षण करून प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखलं जाईल? आम्ही कमीत कमी 10 रोखण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेचं आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतंय? आयोजन तर खूप चांगलं आहे, कारण की आम्ही पण इकडे पहिल्याच वर्षी खेळतोय, पण ग्राउंड वगैरे विकेट तर खूप चांगली वाटते, त्यामुळे जरा खेळायला मजा येईल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. नाणेफेक हरलायस, नाणेफेक जिंकला असतास तर काय निर्णय होता? फिल्डिंग घेण्याचा निर्णय होता. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेचं आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन आहे. गेल्या वर्षी पण खेळ होते. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाला होतात. संघ कुठल्या फेरीपर्यंत गेला होता? पहिल्याच सामन्यात ते झालं. पहिल्या सामन्यामध्ये संघ हरला होता. यावेळेला अंतिम सामन्यामध्ये तुमचा संघ पाहायला मिळेल. नक्कीच. नक्कीच प्रयत्न केले जातील. तर तुम्हाला ऑल दी बेस्ट आमच्या झुंजार मित्रमंडळ खारेपाट्यांच्या वतीने. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये आणि आमच्या कॉम बॉक्समध्ये. काका मात्रे सर. धन्यवाद अमोल जमदाडे सर. 27 धावांची गरज आणि चेंडू बाकी आहेत ते 2. 71 धावा धावपल करायल्यात. लक्ष खूप दूर आहे. 2 चेंडू 27 धावा. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने हा चेंडू मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क नाही. उरलेलं काम यशस्वी म्हणत होते. निधाव चेंडू सांगता होते. 1 चेंडू 27 धावा. पूर्णपणे पराभवाच्या छायेत आहे तो 11 बॉईज नाटे संघ राजापूर. आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र कोणती धाव येत नाही. अशा प्रकारे 26 धावांनी हा सामना मात्र जिंकलाय. राजाराम वॉरियर्स तळवडे राव सावंतवाडी संघ विजयी होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि 11 बॉईज नाटे राजापूर संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. काही क्षणात आपण या ठिकाणी अर्थातच सामनावीर पारितोषिक घोषित करू. आणि पराभूत संघ 11 बॉईज नाटे राजापूर संघाला विनंती आहे. या स्पर्धेची परंपरा आहे की पराभूत संघाला इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. तेव्हा आपण याचे सन्मानचे देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल. तोपर्यंत जाऊया डीजेकडे.